बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. बीड, धाराशिव, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एकूण 944 मतदार या मतदारसंघात असून या निवडणुकीत एकतर्फी कौल असून महायुतीचा अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अवस्थेत अतिशय केविलवाणी झाल्याचा आरोप आमदार पंडित यांनी केला. बीड येथे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्यासह नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, स्वच्छता सभापती शेख निजाम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकतर्फी होती. राज्यात महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं महायुतीचं सरकार आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी सरकारमधील घटक पक्षाची अनेक ठिकाणी सत्ता आहे. राज्यातील सरकारचं स्थान आणखी बळकट करण्यासाठी सर्वजण ताकदीने कामाला लागले आहेत असंही त्यांनी सांगितलं. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचे लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचलेले नाहीत. जे मतदारांपर्यंत देखील पोहोचलेले नाहीत ते विना पोहोचताच मला मतदान करा असे सांगत आहेत. आपोआप असं मतदान होत नसतं असा टोलाही आमदार पंडित यांनी लगावला. पाहुयात काय म्हणालेत आमदार विजयसिंह पंडित. असा कौल एकतर्फी आहे. पूर्ण हे स्थानिक स्वराज संस्थेची जी निवडणूक बीड, धाराशिव आणि लातूर अशी निवडणूक जी होती, 944 मतदान या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे जे काही निवडणूक न झाल्यामुळे ते उलट आमचं मतदान कमी झालं असं म्हणावं लागेल. बाकी आहे त्याच्यामध्ये 700 पर्यंत मतदान जे काय आहे, महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत श्री बसवराजजी पाटील यांना होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. आणि एकतर्फी निवडणूक होती. संबंध राज्यामध्ये ज्या काही अनेक ठिकाणच्या तर बिनविरोध आपण पाहिलेल्या आहे. फार मला वाटतं 2-3 ठिकाणच्याच निवडणुका, तीन निवडणुका 3 का 4 ह्या होत आहेत, त्या सुद्धा एकतर्फी होणार आणि परत एकदा राज्यामध्ये महायुतीचा झेंडा हा फडकणार. एकीकडे महाविकास आघाडी असं म्हणते की नाराज नगरसेवक आहेत, नाराज जो गट आहे त्याचं मतदान आम्हाला पडणार आहे. आणि दुसरीकडे बीडचं चित्र बघायला गेलं तर भाजप जे आहे ते विरोधी वाकावर बसल्याचं बघायला मिळतं. हे मतांची कशी जुळवून हे बघा, तुम्ही व्यापक विचार केला पाहिजे. राज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना असं हे महायुतीचं सरकार आहे. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये हे मोठं ग्रामीण असेल, शहरी असेल, जनमताचा कौल आहे. आणि जवळपास जे काही सत्तास्थान आहे, महानगरपालिका असू द्या किंवा नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषदा असू द्या, याच्यावर महायुतीतील एका घटक पक्षाचं तिथं सत्ता आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही स्थानिकचा विचार या निवडणुकीमध्ये करायचा नसतो. भाजप या ठिकाणी कुठं बसलेलं आहे हे स्थानिकचा विषय. बाकी आम्ही व्यापक विचार करून राज्यातलं जे काही सरकार आहे त्याचं स्थान अजून बळकट करण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी ताकदीनं कामाला लागले. आणि जे काय आपण म्हणताय की महाविकास आघाडी म्हणते की आमच्याकडं जे नाराज आहेत हे होणार ते होणार, माझं म्हणणं एवढंच आहे, मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. मतदारांपर्यंत मतदार कोण, मतदारांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. अतिशय केविलवाणी अवस्था महाविकास आघाडीची या स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये मला बघायला मिळाली. जे काही उमेदवार आहेत किंवा त्यांचे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही. बीड जिल्ह्यातील जो काही मतदार आहे किंवा बीडमधील जो आमच्या बीड नगरपालिकेचा जो काही मतदार आहे, गेवराईमधील मतदार आहे, उमेदवार सुद्धा येऊ शकले नाही, पोहोचू शकले नाही. तर बिना पोचता सांगता की मतदान मला करा, आपोआप असं मतदान होत नसतं. राजे पुन्हा एकदा बीडमध्ये काल नगरपालिकाच्या
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.